मध्ये आपण 234 पर्यंतचे प्रश्न बघितले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 235 नंबरचा प्रश्न. पहिले महायुद्ध संपल्यानंतर कोणता कायदा असमर्थनीय ठरला? तर पहिले महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट हा जो कायदा होता हा असमर्थनीय ठरला होता. त्यानंतरचा 236 नंबरचा प्रश्न. मुंबई इलाक्याचे गव्हर्नर त्यावेळी कोण होते जेव्हा पहिले महायुद्ध संपले व रोलेट सत्याग्रह जे होता तेव्हा जे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर होते ते होते लॉर्ड विलिंग्डन. मद्रासचे गव्हर्नर होते लॉर्ड पेटलंड. बंगालचे गव्हर्नर होते रोनाल्ड शे. पंजाबचे गव्हर्नर होते लॉर्डनी मायकेल ओडवायर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 240 नंबरचा प्रश्न आहे की गव्हर्नरच्या मागणीशी सहमत असलेले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड चेम्सफर्ड. त्यानंतरचा 241 नंबरचा प्रश्न. चेम्सफर्ड यांनी विशेष कायद्याची मागणी कोणाकडे केली? एडविन एस मॉन्टेग्यू हे जे होते यांच्याकडे चेम्सफर्ड यांनी विशेष कायद्यांची मागणी केली होती. त्या काळचे भारत मंत्री होते आणि एडविन एस मॉन्टेग्यू बघा यांनी विशेष कायद्याची मागणी कोणाकडे केली? आता यांनी चेम्सफर्ड यांनी जी मागणी केली होती ते भारत मंत्री त्या काळचे जे भारत मंत्री होते एडविन एस मॉन्टेग्यू यांच्याकडे केली होती. DIR म्हणजे कोणता कायदा होतो? डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स. हा जो DIRचा कायदा होतो तो म्हणजे डिफेन्स ऑफ इंडिया रूल. त्यानंतरचा 244 नंबरचा प्रश्न आहे. DIR अंतर्गत पंजाबचा गव्हर्नर कोण होता? तर मायकल ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. त्यानंतरचा प्रश्न 245 नंबरचा. संधी नोकरशाहीला अमर्याद विशेष अधिकार कोणत्या कायद्याखाली मिळाले होते? तर DIRचा जो कायदा होता हा त्या कायद्याखाली जो संधी नोकरशाही वर्ग होता याला अमर्याद विशेष अधिकार प्राप्त करण्यात आलेले होते. त्यानंतरचा 246 नंबरचा प्रश्न. ब्रिटिश सरकारने डिसेंबर 1917 मध्ये कोणती समिती नेमली? तर सेडिशन कमिटी. ही जी समिती आहे ही 1917 डिसेंबरमध्ये ब्रिटिश सरकारने नेमली होती. आता त्या सेडिशन कमिटीचे अध्यक्ष कोण होते? तर सिडनी रोलट. सेडिशन कमिटीतील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते? सेडिशन कमिटीतील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते? तर बेसिल स्कॉट व व्हर्नी लोवॅट. त्यानंतरचा 249 नंबरचा प्रश्न. सेडिशन कमिटीतील मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश CB कुमारस्वामी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आणि मद्रास उच्च न्यायालयाचे. मुंबई उच्च न्यायालयाचे बेसिल स्कॉट व व्हर्नी आणि मद्रास उच्च न्यायालयाचे CB कुमारस्वामी. त्यानंतरचा 250 नंबरचा प्रश्न. सेडिशन कमिटीतील कोलकात्याचे राजनिष्ठ वकील कोण होते? तर प्रभासचंद्र मित्र हे तिथे राजनिष्ठ वकील होते सेडिशन कमिटीतील कोलकात्याचे. त्यानंतरचा 251 नंबरचा प्रश्न. सेडिशन कमिटीने अहवाल केव्हा सादर केला? एप्रिल 1918 सेडिशन कमिटीने त्याचा अहवाल सादर केला होता. 252 नंबरचा प्रश्न आहे. रोलेट विधेयके कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित होती? जी सेडिशन कमिटी होती या कमिटीच्या शिफारशीवर रोलेट विधेयके आधारित होती. त्यानंतरचा 253 नंबरचा प्रश्न. रोलेट विधेयके कोणत्या सरकारने तयार केली? तर चेम्सफर्ड सरकारने. चेम्सफर्ड जे सरकार होतं त्याने ते रोलेट विधेयके तयार केले होते. बघा वरती आपण प्रश्न घेतलेला आहे की गव्हर्नरच्या मागणीशी सहमत असलेले व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड. आणि रोलेट विधेयके कोणत्याच्या सरकारने तयार केली? तर चेम्सफर्ड सरकारने. रोलेट विधेयकांचा मसुदा कोणी ते सादर केला होता? लॉर्ड चेम्सफर्डनेच रोलेट विधेयकाचा मसुदा हा सादर केला होता. 255 नंबरचा प्रश्न आहे. महायुद्ध काळात भारतीय नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करणारे भारत मंत्री कोण? एडविन एस मॉन्टेग्यू. महायुद्ध काळात भारतीय नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करणारे भारत मंत्री होते एडविन एस मॉन्टेग्यू. 256 नंबरचा प्रश्न आहे. सेडिशन कमिटीने अनेक निष्कर्ष कोणाला अमान्य होते? एडविन एस मॉन्टेग्यू यांना सेडिशन कमिटीचे जे निष्कर्ष होते ते अमान्य होते. त्यानंतरचा रोलेट विधेयकांबाबत तीव्र नापसंती कोणी व्यक्त केली? मॉन्टेग्यू यांनीच नापसंती व्यक्त केली होती. चेम्सफर्डचे मन वळवण्याचा प्रयत्न पण मॉन्टेग्यू यांनीच केला होता. त्यानंतरचा प्रश्न 259 नंबरचा. गांधीजी भारतात आले 1915ला. चंपारण सत्याग्रह त्यांनी केला 1917ला. खेडा सत्याग्रह केला 1918ला. बघा अहमदाबाद सत्याग्रह केला 1918.
1915, 16, 17, 18 आणि 18. आणि रोलेट विधेयक केव्हा मांडण्यात आले? 1919, 6 फेब्रुवारी 1919. त्यानंतरचा 264 नंबरचा प्रश्न आहे, रोलेट विधेयकांचा आधार कोणत्या समितीचा अहवाल होता? रोलेट समितीचा. त्यानंतरचा 265 नंबरचा प्रश्न, रोलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सिडनी रोलेट, सर सिडनी रोलेट हे रोलेट समितीचे अध्यक्ष होते. 266 नंबरचा प्रश्न आहे, रोलेट समितीला दुसरे नाव काय? सेडिशन कमिटी. सेडिशन कमिटीची स्थापना केव्हा झाली? डिसेंबर 1917ला. सेडिशन कमिटी म्हणजे रोलेट चा अहवाल केव्हा सादर करण्यात आला? एप्रिल 1918ला. आणि 1918ला सुद्धा अहमदाबाद सत्याग्रह झालेला आहे. रोलेट कायदा कोणत्या कायद्याच्या जागी आणला गेला? डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट हा जो ॲक्ट होता या कायद्याच्या जागी रोलेट कायदा आणला गेलेला होता. रोलेट कायद्याला कोणते नाव दिले? काळा कायदा. आणि रोलेट कायद्यालाच दुसरे नाव अजून कोणते होते? सेडिशन कमिटी. रोलेट समितीला सेडिशन कमिटी आणि रोलेट कायद्याला काळा कायदा, ब्लॅक ॲक्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे, रोलेट कायद्याला कोणते नाव दिले? हां ठीक आहे. 271 नंबरचा, रोलेट सत्याग्रह केव्हा सुरू झाला? 1919ला. 1857 नंतरचा सर्वात मोठा लढा कोणता मानला जातो? तर रोलेट सत्याग्रह. त्यानंतरचा 273 नंबरचा प्रश्न, गांधीजींनी रोलेट कायद्याविरुद्ध कोणते आंदोलन सुरू केले? तर सत्याग्रह आंदोलन. त्यानंतर 274 नंबरचा प्रश्न, रोलेट विधेयकांना विरोध करणारे प्रमुख नेते कोण होते? मोहम्मद अली जिना. त्यानंतरचा 275 नंबरचा प्रश्न, रोलेट विधेयकांना विरोध करणारे प्रमुख गुजराती नेते? विठ्ठलभाई पटेल. होम रूल लीगच्या संस्थापक नेत्या ॲनी बेझंट या आयरिश महिला होत्या, आयर्लंडच्या होत्या. त्यानंतरचा 277 नंबरचा प्रश्न, टिळक कोणत्या खटल्यानंतर इंग्लंडमध्ये राहिले? चिरोडचा खटला. ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमधील मराठी नेता मुकुंदराव रामराव जयकर, MR जयकर. आता ही ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे जे प्रश्न आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत की ती संस्था कशी स्थापन करण्यात आली वगैरे. त्यानंतर होती 280 नंबरचा प्रश्न, गांधीजींना बोल्शेविक म्हणणारा मुंबईचा गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड विलिंग्डन. 281 नंबरचा, पंजाबचा गव्हर्नर त्यावेळी कोण होता? मायकल ओडवायर. रोलेट विधेयकांना पाठिंबा देणारे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड चेम्सफर्ड. त्या काळचे भारत मंत्री होते एडविन एस मॉन्टेग्यू. त्यानंतरचा 284 नंबरचा प्रश्न, रोलेट विधेयकातील तरतुदींना जाचक मानणारे भारत मंत्री कोण? एडविन एस मॉन्टेग्यू. त्यानंतरचा प्रश्न, टिळकांनी गांधीजींच्या सामर्थ्याची जाणीव कोणाला करून दिली? तर कृप खाडीलकर यांनी टिळकांनी गांधीजीच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. गांधीजींनी जून 1919 पर्यंत काँग्रेसमध्ये कोणत्या भूमिकेत होते? तर परिसीमेवरील राजकारणी म्हणजे प्रोबेशनरी राजकारणी. गांधीजींनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीसाठी कोणता निर्णय घेतला? सदस्यत्व अर्ज